नमस्कार मित्रांनो आणि त्यांच्या मैत्रिणींनो. हा व्हिडिओ फक्त मी यासाठी बनवत आहे की नीट झाल्याच्या नंतर एक नीट ॲस्पिरंट ॲक्च्युअली काय करते. नाही, खूप सारे नीट ॲस्पिरंट चांगलं करतात, पण मी आपलं सांगत आहे जे मी कशी नीट ॲस्पिरंट आहे, मी काय करत आहे नीट झालेल्यानंतर. टेन्शन घेते की नाही ते माझ्या चेहऱ्यावर जी हसी मुस्कुराहट आहे ते वेगळी गोष्ट आहे, पण मी टेन्शन घेते की नाही हे सुद्धा सांगत आहे. बघा, नाही घेत. हाय, मी सगळ्यांना आपली ओळख करून दाखवते. ओळख करून दाखवते म्हणजे ओळख करून देते. मी सुषमा अजय गायधने आणि हे माझे आजोबा. आता तुम्ही विचार करा की मी आपल्या आजोबाला साईडला कसं बसवलं, का बसवलं, का कारण आहे, का बसल्या तिथं, ते सोडा. सगळं आपण आपण टॉपिकवर फोकस करू. सगळ्यात अगोदर आमची नीट 4 मेला होता. नीटचा पेपर 4 मेला होता. तो एक हादसा समजून घ्या. म्हणजे तो खूप दुःखदायक घटना आहे. त्या घटनेला आठवण नाही करत मी, आणि आठवण केलं तर डोळ्यातून अश्रू येतात आणि डोकं खूप काही करते. म्हणून सोडा, त्याला विचार करायचा नाही. आता समोर कसं जायचं. मग मी जेव्हा नीटची तयारी करत होती ना, गेल्या 3 वर्षापासून मी नीटची तयारी करत आहे. गेल्या 3 वर्षापासून नीटची तयारी करत असताना मला मला सगळे विचारायचे की तू स्किन केअर करून घे, जेवण कमी कर, वजन कमी करून घे, कपडे घेऊन घे, फिरायला चालली जा. फ्रेंड्स फोन करत होते, तर फिरायला येते का, इथं जा तिथं जा, हे सगळं. तर मी फक्त त्यांना एकच उत्तर द्यायची की नीट झाल्यानंतर सगळं करेन, नीट झाल्यानंतर सगळं करेन. खूपदा माझी लहान बहीण शिल्पा, माझी जी लहान बहीण आहे, तिने मला खूपदा विचारलं की बाई, तू एका एका वेळी नीट झाल्याच्यानंतर तू का करणार आहे. मी काही माइंड नाही केलं की अरे नीट झाल्यानंतर बघू सगळं काही, जे करायचं नीट करायचं, नीट झालं की सगळं काही बाई सगळं ठीक होणार आहे. नीट झालं हे ठीक ते ठीक, मी नीट झाल्याच्या नंतर मी सगळं काही करणार आहे, फिरायला जाणार आहे, कपडे घेणार आहे, काय घेणार आहे. कारण मी मी पूर्ण नीटच्या पूर्ण जर्नीमध्ये कपडे नाही घेतले. मी विचार केला की नीट झाली बघू एकदा काय करायचं आहे ते म्हणून. आता नीट झाली 5 तारखेला, 4 तारखेला नीट झाली, मी 5 तारखेला घरी आली. आल्याबरोबर 6 तारखेला मी विचार केला की भाई आता जिम लावायचं, वजन कमी करायचं आहे, कसंही करून वजन कमी करून. मला माझ्या रूममेटनी सांगितलं जॉ लाईन बनवायची आहे, जॉ लाईन. इथे तर ते तर मला समजतच नाही, पण जॉ लाईन बनवायची आहे. मी तिला म्हटलं की हो ठीक आहे, पण मी तर जॉ लाईन बनवणार आहे. आता स्किन केअर करायची आहे, जिम लावायचं आहे. स्किन केअरसाठी खूप सारे प्रोडक्ट विशलिस्ट करून ठेवले होते नीटच्या 8 दिवसा अगोदर. आणि मी अजून मी हे तर झाले सगळं काही. आणि मला बुक्स वाचायची म्हणजे आवड आहे. असं नाही की अभ्यास करते म्हणून नाही, मला अगोदरपासून आवड आहे की हे बुक्स वाचायची, ती बुक्स वाचायची. म्हणून मी 700च्या 17 बुक्स ऑर्डरसुद्धा केल्या की मी रोज वाचेन एक. त्यातली एक बुक या 2-3 दिवसामध्ये एक बुक संपवेल. ते बुक्स समोर पडले आहेत. आणि माझ्या आजूबाजूला मला माहीत आहे की मी वाचते म्हणून. सिरियसली वाचते, ट्रेनमध्ये सुद्धा वाचते, कुठे जेव्हा माझी मन पडला तेव्हा मी वाचते. तर मी डिसाईड केलं की मी वाचेन म्हणून, पण मी वाचलं नाही. त्याच्यानंतर ही तिसरी गोष्ट झाली की मी पहिला जिम लावेन, दुसरा स्किन केअर करेन आणि बुक्स वाचेन. आणि चौथी गोष्ट ही होती की मी फिरायला जाईन फ्रेंड्ससोबत. आणि मी गावच्या फ्रेंडला सांगून ठेवलं होतं की नागपूरमधून 4-5 मुलं मुली येणार आहेत. जसे की आता सगळ्यांचं नाव घ्यायची गरज नाही आहे, पण मी घेऊनच घेते. जे आले नाही माझ्या घरी, मी त्यांची खूप दिवसापासून वाट बघते. त्यांनी हे कधी व्हिडिओ बघितलं ना, तर कृपया करून सरमेने थोडा नाक डोळे खाली झुकून सॉरीचा मेसेज प्लीज मला लिहावं. त्यात होतं एक रुद्रांश, दुसरा होता अमय, साहिल, आदित्य, अनुष्का, मिली. हे माझी कोचिंगमधले फ्रेंड जे येणार होते. आणि दुसरे म्हणजे हॉस्टेलचे फ्रेंड्स, जे ज्या हॉस्टेलमध्ये राहत होते त्या हॉस्टेलचे फ्रेंड्स कोणते, संजना, जान्हवी, श्रेया, गायत्री. हे 4 फ्रेंड्स होते जे येणार होते माझ्या घरी. आणि त्यात ते येणार आहेत म्हणून मी घरच्या लोकांना सांगितलं. आमच्या घरी ते ब्रश करण्यासाठी ते बाहेर असते ना, वॉशरूम साईडला, त्याला म्हणता नाही येत आहे मला, वॉश बेसिन म्हणतात कदाचित त्याला. ते लावणार होती मी त्यांच्यासाठी, येत आहेत म्हणून. म्हटलं की थोडं चांगलं दिसलं पाहिजे. नाही, ते लावून झालं. ही झाली चौथी गोष्ट, फिरायला जायची. हे 4 गोष्टी मोठ्या म्हणजे लगभग मोठ्या गोष्टी मी ठरवल्या होत्या की नीटनंतर हे सगळं करेन. त्यातली एक गोष्टसुद्धा मी केलेली नाही आहे. पहिली गोष्ट म्हणजे जिम लावण्याची. मी मम्मीला म्हटलं की मम्मी मला जिम लावायची. माझी मम्मी वाज लाईक, बेटा आता रब्बीचे काम येणार आहे, स्वयंपाक तुला करायचा आहे, कपडे तुला धुवायचे, बर्तन तुलाच धुवायचे, त्याच्यानंतर घरातून झाडू, कचरा तुलाच करायचा आहे, त्यात पोछा पण तुलाच लावायचा आहे. बघ, इतका काम केल्याच्या नंतर
आपोआप तुझे वजन कमी होऊन जाईल. मी म्हटलं ठीक. आणि आणि दुसरं उत्तर माझ्या मम्मीचं काय होतं माहीत आहे, की बेटा तू कधी जिम लावशील, आणि त्या जिमची अप्रॉक्स कॉस्ट 1200 म्हणजे एंट्री फीस 200 होती आणि पर मंथ फीस 1000 होती. इथे जवळच होता आमच्या म्हणजे गावापासून नाही, गावातच होता आमचा जिम. ठीक आहे म्हटलं. तर माझी मम्मी काय म्हणे की 1000 रुपयाची एक चांगली बुक येईल म्हणे, तुझ्याकडे खूप तुला बुक वाचायची खूप सवय आहे म्हणे, तर 1000 रुपयाची बुक घेऊन घेशील म्हणे. जिम जाण्याची का गरज आहे म्हणे, फक्त लोक नॉलेजला बघतात म्हणे, सूत्राकडे बघत नाही, सूत्र म्हणजे चेहऱ्याकडे बघत नाही. मी म्हटलं ठीक आहे कॉलेजमध्ये बघू आता. बघा नीट झाल्याच्या नंतर ते कॉलेजपर्यंत गेलं. त्यानंतर मी दुसरं काय म्हटलं, स्किन केअर. स्किन केअरसाठी पैसे, स्किन केअर काय असतं मी ते सोडून द्या. मी घरी जे होम रेमेडीज असते ते 3-4 दिवस ट्राय केल्या. घरच्या लोकांनी इतके छान त्याच्यावर ते काय म्हणतात ते 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 रिप्लाय दिले ना, त्याच्यानंतर माझी इच्छा नाही आली की स्किन केअर करायची. तिसरी गोष्ट म्हणजे बुक्स वाचेन. बुक्स माझ्या समोर पडल्यात, त्यातली फक्त एक बुक्स आय डोंट लव्ह यू एनिमोर हे बुक्स फक्त वाचली. वाचण्याचे कारण म्हणजे त्याच्यात फक्त छोटे छोटे पॅरेग्राफ्स होते की ते मी लवकर वाचून संपवू शकते म्हणून ते बुक्स वाचली. हां, तिसरी गोष्ट झाली. तर चौथी गोष्ट फिरायची. मी ज्या फ्रेंड्सला म्हटलं होतं की तुम्ही याल माझ्या गावी मग इथून फिरायला जाऊ, किंवा गावच्या फ्रेंड्सला म्हटलं होतं की तुम्ही तुमच्यासोबत फिरायला जाऊ, नाही त्यांनी मला फोन केला आणि नाही तिथल्या फ्रेंड्सनी मला फोन केला. मी फोन करून थकलेली आहे, पण त्यांनी नाही येण्याचे ठरवलं नाही काही. हे सगळं आलं. आता बघा एवढं सगळं केल्याच्या नंतर मला असं वाटते की भाई आपल्याला जेव्हा वेळ मिळते ना की आपण फिरायला जाऊ काय करू तेव्हाच केलं पाहिजे. आणि म्हणजे एका टीचरचं म्हणणं असं आहे की लाईफ प्रत्येक मुवमेंट जेव्हा आपली लाईफ जाते, लाईफ हे एखादं काय म्हणतात त्याला बससारखी असते, जात जाते. हे म्हणजे एक दुसऱ्या फ्रेंडने सांगितलं की लाईफ हे बस असते, त्याच्यामध्ये एक एक पॅसेंजर येते, काही थोडा वेळ थांबते, काही सांगून देते आणि चालला जाते. तर मला असं वाटतं की ते पॅसेंजर येते ना तेव्हाच आपल्याला ते काय म्हणते यार ते मला म्हणता नाही. आणि मग हे पण डिसाईड केलं होतं मी. पाचवी गोष्ट ही डिसाईड केली होती की घरी गेलं तर 10-15 दिवसानंतर ब्लॉगिंग स्टार्ट करायची. अरे मी म्हटलं तर कारण की मी टाईमपास कशी करणार आहे, घरी कोणी आहे नाही. माझे बाबासोबतच टाईमपास करू शकतो मी. आता बाबा पण घरी नव्हते कारण रब्बीची धान कापणी चालू झालेली होती, म्हणजे आल्याच्या 5-7 दिवसानंतर. तर घरी कोणीच नाही आणि मी घरी एकटी. माझे जास्तीत जास्त काम 10पर्यंत व्हायचे. आता काम झाल्याच्यानंतर मी करणार काय आहे. मी आपला 100% मोबाईलचा डाटा संपवत होती. आणि 6वी गोष्ट ही पण डिसाईड केली होती की मी इंस्टाग्राम ओपन करेन. इंस्टाग्राम ज्याच्यावर स्क्रोल करतात. अरे माझ्या प्रोनाऊन्सिएशनकडे जायला नको, ते अगोदरपासूनच तसे आहे. आज थोडा तरी सुधारले, तरी मी सुधरवेन. तुम्ही काय ते काय म्हणतात त्याला कमेंट करून सांगा की मी काय काय रॉंग केलं आहे आणि काय काय रॉंग केलं नाही पाहिजे, कशी सुधारणार हे सांगाल. हां, तर मी पुन्हा आपल्या टॉपिकवर येते. काय म्हटलं होतं मी, आता इंस्टाग्राम ओपन करेन. फक्त ती 6वी जे खूप इझी होतं, फक्त तीच मी केलेलं आहे की इंस्टाग्राम ओपन केलेलं नाही, त्याच्यात एक पोस्ट केली आहे नाही, काय केलं आहे. फक्त इंस्टाग्राम ओपन केलं आहे, लोकांना फॉलो करते, ते मला फॉलो बॅक देतात बस. हे 6वी गोष्ट जी मी केली आहे. त्यानंतर आणि आता लोक म्हणतील की हे सगळं तू डॅश डॅश सांगितलं, पण तू हे नाही सांगितलं की नीट झाल्याच्या नंतर तू नीटचा विचार केला का. हे सांगते ना मी. बघा जेव्हापर्यंत मी काम करत आहे तेव्हापर्यंत मी फक्त काम करत आहे. काम केल्याच्यानंतर मोबाईल बघत आहे, त्याच्यानंतर मोबाईल बघत आहे. जर मी मोबाईल सोडून दिला, फक्त माझ्या मनात एकच विचार चालते की यार माझ्या रँक काय येणार आहे, माझे मार्क्स किती पडणार आहेत. फक्त मी असे वर कॅल्क्युलेट केलेत की किती मार्क्स येणार आहेत. आता मार्क्स सांगण्याचं कधी मेसेज किंवा कमेंट केला तर ते काय म्हणतात, आता जेव्हा भारत आणि पाकिस्तानची जी वॉर झाला आणि जी मिसाईलनं ते वरच्यावर मारले त्या मिसाईलला तुमच्या घराला उडवेन मी. म्हणून मला कमेंट करून हे विचारू नका की मार्क्स किती पडत आहे. ते काही दिवसानंतर तुम्हाला माहीत पडेल आणि ते कॉलेज गेल्याच्या नंतरच माहीत पडेल. तर लोक म्हणतील की तुला टेन्शन नाही येते का. माझी सगळी इतकी चांगली आहे ना की मी डेली हसत राहते, म्हणून मला टेन्शन येते सुद्धा, पण दिसत नाही लोकांना की मला टेन्शन येते म्हणून. मी टेन्शनसाठी काय करतो हेही सांगतो. टेन्शन येते की हॉटस्पॉट घेऊन पुन्हा यूट्यूब बघतो डेली 7-8 घंटे. इंस्टाग्रामवर चालवतो. इंस्टाग्राम ना सॉरी यूट्यूब, मला इंस्टाग्राम जेवत नाही. यूट्यूबचे शॉर्ट्स आहेत ते माझे फेवरेट. हे असं करणं मला आवडते. त्यानंतर माझ्या घराच्या साईडला माझ्या काकाची मुलं मुली आहेत, त्यांच्यासोबत मी 3-4 झाले, आता 4 वाजले असतील कदाचित.
4-5 वाजेपासून मी 6 वाजेपर्यंत त्यांच्यासोबत खेळतो आणि मग त्यानंतर स्वयंपाक करतो. आता तर रब्बीचे काम झाले. आज कमीत कमी 20 दिवस झाले रब्बीचे काम सुरू असून आमच्या घरी मधामध्ये पाऊस आल्यामुळे रेग्युलर करताना आले ते काम संपल्यात. आता मम्मी घरी आहे, स्वयंपाक तर मी करणार नाही. आता फुल ऑफ मी खेळेन. आणि 14 तारखेला रिझल्ट आहे. आज 14 तारखेला रिझल्ट आहे म्हणून मला खूप जास्त भीती वाटत आहे की काय होणार आहे, किती मार्क्स पडणार आहे, काय करणार आहो. कारण मी आपल्या आयुष्याचे 3 वर्ष नीटमध्ये गमावले. मला असं वाटलं की भाई केलं पाहिजे ना मग. आणि एवढंच माझं की मी नीटच्या नंतर काय करते. आणि तुम्ही हे कमेंट नको करा की सुषमा तुला पुन्हा रिपीट करायचं आहे का बरं. कारण मी मेडिकल प्रोविजनची टी शर्ट वापरून बसलेली आहे. अरे आमच्या इकडे असंच होते की मी मम्मीला म्हटलं ना की मम्मी हे छान नाही दिसत आहे, मी फेकून देते. माझी मम्मी काय म्हणत होती माहीत आहे, मी ह्या वर्षी 80,000 रुपये भरले नीटचे, तर ही 80,000ची टी शर्ट आहे. ते शिकवण्यात काय पैसे नाही गेले म्हणे. हे 80,000ची टी शर्ट आहे, हे 40,000ची एक आणि 40,000ची एक, तुला ते पैसे निघतपर्यंत हे घालायची आहे. मी म्हटलं मम्मी मी इतके दिवस थोडी घालणार आहे. माझी मम्मीनी माझे आजोबाला, हे माझे आजोबा यांना 2 टी शर्ट दिले की तुम्ही पण घाला. आणि माझ्या आजोबाला लागतो गरमी आणि त्यामुळे माझ्या आजोबांनी हे टी शर्ट ठेवलेलं आहे की मी जेव्हा थंडी येईल तेव्हा घालेल. पण फेकणार नाही आमचे ते जेवढे टी शर्ट आहे. 3 वर्ष लागले, 3 वर्षाचे 6 टी शर्ट आहे माझ्याकडे. त्यामुळे मी 2 टी शर्ट डेली मी वापरत आहे. जशी मी तिथं कोचिंगमध्ये जशी होती तेच आहे, पण फक्त कोचिंगमध्ये अभ्यास करत होती, इथं खूप जास्त टाईमपास करत आहे. एवढंच करत आहे मी आता इतक्या दिवसापासून. आता रिझल्ट आल्यावर माहीत पडेल. कधी तुम्ही ह्या व्हिडिओवर खूप सारे लाईक्स केले, जवळपास 100 लाईक्स आले आणि 100 सबस्क्रायबर झाले, म्हणता येते का माहिती नाही, पण 100 सबस्क्रायबर झालेत. आणि खूप सारे कमेंट्स आले की व्हिडिओ बनव, अजून समोर काहीतरी कर, अजून व्हिडिओ बनव, आम्हाला एंटरटेन कर. तर मी पक्का 100% खूप सारे व्हिडिओ बनवेन. मला एडिटिंग नाही येत, मला नाही ते चांगलं कम्युनिकेशन स्किल्स आहे. हे कम्युनिकेशन स्किल कमी असल्यामुळेच मी 1 महिना लेट व्हिडिओ बनवणं स्टार्ट केलं आहे. कधी सगळं काही चांगलं राहील तर मी डेली व्हिडिओ बनेन. तुम्ही सपोर्ट केलं तर खूप जास्त बनवेन. आणि मी नाही का ते म्हणतात ना, मी जेव्हा स्कूलमध्ये होती ना तेव्हा अशीच होती. मला येत आहे नाही येत आहे, मी भाषण द्यासाठी स्टेजवर जायची. मग मला येऊ या नको, टीचर ऐको या नको ऐको. आणि याच्या सगळ्यात मोठी चांगली गोष्ट माहीत आहे, कॉन्फिडन्स खूप आहे. बोलता नाही मला धड मराठी येत आहे, नाही मला धड इंग्लिश येत आहे, नाही मला धड हिंदी येत आहे, पण कॉन्फिडन्स खूप आहे आणि मी करणार आहे. थँक्यू. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.